अतिशय वेगाने विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या पावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो आहोत एक सर्व सुविधांनी युक्त विठू माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये प्रशस्त रस्ते, प्रत्येक बाजूला डिमार्केशन, संपूर्ण साईटला कार कंपाऊंड, रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईटची सोय, संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची लागवड, संपूर्ण प्लॉट धारकांना आवश्यक वीज कनेक्शनसाठी स्वतंत्र डीपीची सोय या आणि अशा अनेक सुविधांसह युक्त विठू माऊली नगर मध्ये 1 ते 11 गुंठ्यांपर्यंतचे प्लॉट उपलब्ध। साईटचा पत्ता विठू माऊली नगर, MIT स्कूलच्या पाठीमागे पालखी तळाजवळ, सातारा रोड, वाखरी तालुका पंढरपूर। घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। 14 जानेवारी 2014 रोजी सर्वोच्च न्यायालयाने पंढरपूर मंदिरे अधिनियम 1973 या कायद्यास बडवे उत्पात आणि सेवाधारी यांनी दिलेली आव्हान याचिका निकालात काढली आणि 17 जानेवारी 2014 रोजी खऱ्या अर्थाने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर सेवेधारी यांच्यापासून मुक्त झाले। आज दिनांक 17 जानेवारी 2024 रोजी 10 वर्षे पूर्ण झाली। दशकपूर्ती साजरी करीत असताना पुन्हा एकदा पंढरपूर मंदिरे अधिनियमास मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलेले आहे। आजच्या काळात आपल्याला पुन्हा एकदा कंबर कसून या कायद्यासाठी एकजुटीने उभा राहावे लागेल। यासह विविध ठराव आज पंढरीत मंदिर समिती मुक्ती दिन साजरा करताना करण्यात आले। संत नामदेव पायरी येथे विठ्ठलाची महाआरती करण्यात आली, तर संत तुकाराम भवन येथे आयोजित दशकपूर्ती सोहळ्यात विविध विषयावर चर्चा झाली। यावेळी श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष भारत पाटणकर, हरिभक्त परायण भारत महाराज जाधव, ॲडव्होकेट किरण घाडगे आदींनी आपले विचार मांडले। मंदिर समिती सेवाधाऱ्यांच्या ताब्यातून मुक्त झाली असली तरी सध्याच्या शासन नियुक्त मंदिर समितीच्या कारभाराबाबत मात्र प्रचंड संताप, नाराजी व्यक्त होते आहे। विविध माध्यमातून गंभीर आरोप केले जात आहेत, हेही पत्रकारांनी यावेळी आयोजकांच्या लक्षात आणून दिले। 10 वर्ष पूर्ण होत आहेत मंदिर समिती मुक्त होऊन बडव्यांच्या ताब्यातून। काय 10 वर्षात तुम्ही सेवालोकन कसं कराल? एक असं आहे की 48 वर्षांच्या लढ्यानंतर आपल्याला असं दिसते की हा विजय मिळाला। तोपर्यंत अर्धवट निकाल होते, सगळं होतं। आता 48 वर्षानंतर हा निकाल झाल्यानंतर हे सगळं संपायला पाहिजे होतं, पण हे संपण्याचं काही नाव घेत नाही। त्यामध्ये आमचं त्यावेळेला असं म्हणणं पण होतं की विठोबाची आरती जी आहे ती आरती ही पुरुष सूक्ताच्या आधारावर करू नये, कारण विठोबा ही दैवत जे आहे हे दैवत, ही विठू माऊली जी आहे ती माऊली आहे आणि माऊली असल्यामुळं ती वर्णव्यवस्था मानत नाही। वर्ण अभिमानं केला पावटणी असं तुकोबारायांनी म्हटलेलं आहे। आणि विठोबा रुक्माईची ज्या कथा आहेत त्या कथांच्या मध्ये सुद्धा समता आहे। आणि इथं मात्र एका विश्वपुरुषाच्या तोंडातून ब्राह्मण जन्माला आला, बाहूंच्यामधून क्षत्रिय जन्माला आला, धडामधून वैश्य जन्माला आला आणि पायांच्यामधून शूद्र जन्माला आला। हे जर आम्ही तुकोबारायांच्या समोर, तुमच्या विठोबारायांच्या समोर म्हणायला लागलो, विठू माऊलीच्या समोर म्हणायला लागलो, तर त्याचा अर्थ असा होतो की आम्ही त्यांची ज्याला हिंदीमध्ये तोहीन करतो म्हणतो, अपमान करतो, तो विठू माऊलीच्या सगळ्या तत्वांना पायदळी तुडवल्यासारखा आहे। त्यामुळं त्याची लढाई पुन्हा आम्हाला सुरू करावी लागली आढावा घ्यायचा म्हटलं तर। आणि दुसरी लढाई जी आहे ती आता नुकत्याच घडलेल्या काही घटनांच्यामुळं आमच्या अंगावर आलेली आहे। ती खरं लढाई करायची पाळी आमच्यावर यायला नको होती। ते म्हणजे इथे सुब्रमण्यम स्वामी नावाचे एक ग्रस्त आले, त्यांनी या ठिकाणी काही लोकांच्या बैठका घेतल्या आणि त्यांनी एक केस दाखल केली की हे जे मंदिर आहे हे हिंदूंचं मंदिर आहे आणि इथं ब्राह्मणांनाच अधिकार आहे, अशा तऱ्हेने त्यांनी भूमिका घेतली। खरं म्हणजे संपूर्ण इतिहास काढला, सगळ्या संतांचे अभंग काढले, ज्ञानोबारायांच्या ओव्या काढल्या, तरीसुद्धा त्यामध्ये असं कुठंही नाही की विठू माऊली ही फक्त ब्राह्मणांची आहे आणि त्या ब्राह्मणांनी त्याची पूजा करायला पाहिजे, असं कुठंही त्यामध्ये आलेलं नाही। आणि त्यामुळं या ठिकाणी जी मंदिर समिती नेमली गेलेली आहे ही सगळ्या 18 पगड जाती असतील, वेगवेगळे धर्म असतील, यामध्ये कुठेही वर्ण
आणि जात मानली जात नाही. आणि त्याचबरोबर मुस्लिम समाजाची इथे एक दिंडी येते, ख्रिश्चन समाजाची दिंडी येते आणि बौद्धांची सुद्धा दिंडी येते. आता हे सगळं असताना तुम्ही कसं काय म्हणू शकताय? आणि शासनाचा निर्णय जो आहे तो संघर्षातून आलेला, तो एकदम नाही आलेला. आणि अशा वेळेला जर तुम्ही ते उलटं फिरवायला लागलात तर इतिहासाची चाकं तुम्ही उलटी फिरवता असा त्याचा अर्थ होतो. आणि पुन्हा एकदा जातीची उतरंड आहे ती आम्ही तोडण्याचा प्रयत्न बुद्धांच्या काळापासून झाला. खरं म्हणजे विठू माऊली ही बुद्धांचीच अवतार आहे असं ज्ञानदेवांनी म्हटलेलं आहे, असं तुकोबरायांनी म्हटलेलं आहे, असं नामदेव महाराजांनी म्हटलेलं आहे. तेव्हा त्यांच्या काळापासून हा जातीव्यवस्थेच्या उतरंडीच्या विरुद्धचा लढा आहे. त्यानंतर तो लढा हा अशोकांनी केलेला आहे, सम्राट अशोकांनी. त्यानंतरच्या काळामध्ये महात्मा फुलेंनी केलेला आहे, त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला आहे. आणि म्हणूनच घटनेमध्ये ही जी परंपरा आहे, घटनेमध्ये जी समता आलेली आहे त्याविषयी बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं आहे की हे फ्रेंच राज्यक्रांतीवरून आलेलं नाही, तर हे भारतामध्ये या देशामध्ये जी समतेचा कल्पना आहे त्या समतेच्या कल्पनेमधून हे समता जी आहे घटनेमध्ये ती आलेली आहे. सगळी माणसं समान आहेत. आणि हे बोलून टाकून आता पुन्हा हा जो प्रयत्न चालू आहे त्याच्या सगळ्या पातळीवर आम्हाला विरोध करण्याची पाळी. खऱ्या अर्थाने मंदिर मुक्त झाल्यास 75% मुक्त झाले, आरती सोडली तर. 25% काय राहिले? ती आरती राहिली ना, उतरंडीची आरती राहिली ना, ती बंद करावी. हां, ती बंद करायला पाहिजे ना. पुरुष हो, तो चालूच आहे ना. तो एका बाजूला चालू होता, त्याच्यावर परिषदा झाल्या, सगळं झालं, त्याच्याविषयी संघर्ष सुरू झाला. तेवढ्या त्याच्या पलीकडे जाऊन आता हे पुन्हा पहिल्यासारखं करावं, हे म्हणजे मागं पुन्हा म्हणजे लढा पुढं आम्ही नेत होतो त्याला मागं खेचण्याचा प्रयत्न हा सुरू झालेला आहे. तेव्हा आम्ही याला कायद्याच्या कक्षेतसुद्धा विरोध करू, कायद्याच्या कक्षेतसुद्धा त्यांचा पराभव करू आणि चळवळीच्या माध्यमातून सुद्धा पराभव करू. आणि या हिवाळी अधिवेशनामध्ये अहवाल ऑडिट रिपोर्ट मांडण्यात आला मंत्रिमंडळामध्ये. त्याच्यामध्ये अनेक दागिने असतील, लाडू प्रसाद दिला जातो, त्याच्या काही उचल अधिकारी कर्मचाऱ्यांना दिलेले आहेत. म्हणजे बडवे उत्पाद गेले आणि 10 वर्षात परत हे नवीन एक पिढी त्याच पद्धतीनं सरकारी तयार झाली. ह्याच्याबद्दल काही आपण लढा उभा हो करणार. हे बघा, पहिला लढा होता तो जातीव्यवस्थेच्या उतरंडीच्या विरुद्ध होता. ती जातीच्या आधारावर कमी जास्त मांडणं ह्याच्या बाबतीमध्ये होता. आणि त्यामुळं हे समतेच्या आधारावर खुलं केलं गेलं, मंदिर समिती नेमली गेली. याचा अर्थ त्यांनी भ्रष्टाचार करावा असं अजिबात नाही आहे. म्हणून या भ्रष्टाचाराच्या विरुद्धसुद्धा लढा आज, त्याची चर्चासुद्धा आज होणार आहे. ही कायदेशीर लढाई लढणार आहे का? त्याचीसुद्धा कायदेशीर लढाईमध्ये आम्ही समाविष्ट करणार आहे. आणि त्या दोन्हीच्या बाबतीमध्ये एका बाजूला ही कमिटी आहे असं राहिलं पाहिजे, कारण ही समतेच्या आधारावरची कमिटी आहे. आणि दुसऱ्या बाजूला ह्या भ्रष्टाचार जर नवीन अरेंजमेंटमध्ये कोण करणार असेल तर तो भ्रष्टाचार आम्ही चालू देणार नाही. अशा दोन्ही पातळीवर ही लढाई आज जाहीर केली जाईल.